तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल कांदा भजी। चला तर मग बघूया। तर कांदा भजीसाठी लागणारी सामग्री म्हणजे मिरची, लसूणचा ठेचा, गावठी मसाला, मीठ, ओवा आणि बेसन। आणि हा बारीक कापलेला कांदा तो मी उभा कापून घेतला आणि आतमध्ये मीठ घालून ठेवलाय। तर आता आपण मिक्स करायला सुरुवात करूया। तर तो कापलेला मगाशी कांदा घेतला, आतमध्ये ठेचा टाकला, गावठी मसाला टाकला। मीठ घालायची गरज नाही कारण आपण कांद्यामध्ये आधीच मीठ घातलेलं होतं। तर आता सगळं घालून झाल्यावरती आपण हाताने मॅश करून आतमध्ये ओवा घातलाय। तर आता हे सगळं एकत्र करून झाल्यावरती थोडं थोडं करून बेसन टाकायचं, एकदम सगळं बेसन नाही टाकायचं। तर आधी थोडंसं बेसन टाकलं। आता आतमध्ये पाणी घालायची गरज नाही कारण कांद्याला पाणी सुटलेलं असतं। तर आता आतमध्ये बेसन मिक्स करून घेऊया। आपल्याला वाटत असेल जर बॅटर आपलं पातळ झालं तर आपण जरा जरा बेसन ॲड करत जायचं। तर इथे मला वाटलं की पीठ पातळ झालं म्हणून आतमध्ये मी परत बेसन ॲड करून घेतले। आता त्याला मस्तपणे मिक्स करून घेऊया जेणेकरून पूर्ण कांद्याला बेसन लागेल। तर आता आपलं बॅटर रेडी झालंय। आपण आता कढईत तेल ठेवूया आणि त्याला तापत ठेवूया। तर आता आपण तेल तापत ठेवलंय। नंतर मग आपण हात वरती ठेवून चेक करूया तेल किती गरम झालंय ते। एकदा की तेल गरम झालं की आतमध्ये आपण छोटे छोटे करून कांद्याची भजी टाकायला सुरुवात करूया। तर आता मी एक एक करून तेलामध्ये कांद्याची भजी सोडलेली आहे। त्यानंतर मग एका बाजूने भाजल्यावरती मी पलटून घेतली आहे। जोपर्यंत भजी सोनेरी किंवा चॉकलेटी ब्राउनिश कलरची होत नाही तोपर्यंत आपण त्याला तळायचं आहे। तर भजी एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजेत। आता आपली भजी दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालेली आहे। आता त्यांचा कलर बघा तुम्ही, अशा कलरमध्ये जेव्हा तुमची भजी येतील तेव्हा समजून जा की तुमची भजी तयार झालेली आहे। तर आता आपण तयार झालेली भजी तव्यावरती काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीची पण भजी काढून घेऊया। तर आता मी हिरवी मिरची भाजून घेते आहे तेलात कारण भज्यांसोबत हिरवी मिरची एकदम भन्नाट लागते। तर आता आपली सगळी भजी तयार करून झालेली आहेत आणि आता खाण्यासाठी ती भजी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त प्रकारे मी भजी बनवली आहेत। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला पुढे कोकणातील कोणती रेसिपी बघायची असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा।